वेलकम स्टुडंट्स. प्रशासकीय विचार हा आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपला जो ऑप्शनल आहे त्यातला हा सेकंड चॅप्टर आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आपली जी सिरीज चालू आहे सध्या त्या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी वुड्रो विल्सन पाहिलेला आहे. त्यानंतर आपण फ्रेडरिक टेलरसुद्धा पाहिलेला आहे. आज जो आपण पाहतो आहे हेनरी फायोलबद्दल. या प्रशासकीय विचार चॅप्टरमध्ये असे वेगवेगळे हे थिंकर्स आहेत ज्या थिंकर्सबद्दल आपण गोष्टी समजून घेतोय. आज हेनरी फायोलबद्दल आपण समजून घेऊया. हेनरी फायोलबद्दल आपले वेगवेगळे लेक्चर्स होतील. अराउंड 3 लेक्चर्समध्ये आपण छोट्या लेक्चर्समध्ये हेनरी फायोल समजून घेऊ. हे पूर्ण सिरीज आहे ज्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे सगळे थिंकर्स आपण समजून घेणार आहे जे आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ऑप्शनलसाठी आवश्यक असणार आहेत. ओके. हेनरी फायोल याचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला आपण जे नाव देतो ते आहे प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांत. प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांत. ओके. त्याच्या सिद्धांताच्या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा सिद्धांत कशाबद्दल आहे? प्रशासकीय व्यवस्थापनाबद्दल. की जे मॅनेजमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, जे मॅनेजमेंट आहे प्रशासनामध्ये ते कशा प्रकारे असायला पाहिजे त्याच्याबद्दलचे यांनी काही सिद्धांत दिलेले आहेत. तर याच्या थेअरीमध्ये आपण वेगवेगळ्या सिद्धांताचा अभ्यास करतो. त्यातील काही सिद्धांतांबद्दल आज आपण समजून घेऊया. ठीक आहे. चला सुरुवात करूया. हेनरी फायोलबद्दल समजून घेऊया. हे सगळे आपले खूप चांगले थिंकर्स आहे. हे असे थिंकर्स आहे ज्या थिंकर्सनी प्रशासन घडवलंय. मागच्या 100 वर्षांमध्ये जे काही प्रशासनाची जे डेव्हलपमेंट झालेली आहे ते अशाच थिंकरच्या थिंकिंगमुळे किंवा त्यांच्या थेअरीजमुळे झालेली आहे. त्यामुळे या थिंकरचा अभ्यास करणे आपल्याला फक्त लोक प्रशासन या विषयाचा अभ्यासासाठीच महत्त्वाचं नाही आहे, तर एक प्रशासक म्हणून उद्या चालून सुद्धा तुम्हाला हेनरी फायोल किंवा असे जे आपण वेगवेगळे थिंकर जे पाहतो आहेत त्या थिंकर्समधूनच तुम्हाला यांच्या गोष्टी समजणार आहेत. प्रशासनाच्या गोष्टी चांगल्या समजणार आहेत. चला पाहूया हेनरी फायोल हा अजून कोणकोणत्या गोष्टींबद्दल कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलतोय. पहिला, हेनरी फायोल म्हणतो की औद्योगिक उपक्रम जे असतात त्याचे 6 गट असतात. म्हणजे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये ते औद्योगिक ऑर्गनायझेशन असेल जे की लोक प्रशासनामध्ये सुद्धा लागू होते. पहा हे जे थिंकर्स होते ना हे थिंकर्स मोस्टली जे आहेत जे इंडस्ट्रीजसाठी यांनी बनवलेल्या थेअरीज होत्या. झालं काय, यांच्या थेअरीज ज्या सक्सेसफुल व्हायला लागल्या त्यानंतर या थेअरीज लोक प्रशासनामध्ये सुद्धा यूज व्हायला लागल्या. म्हणून जरी यांनी हे 6 सिद्धांत औद्योगिक उपक्रमाबद्दल दिलेले असतील तरी हे सिद्धांत लोक प्रशासनामध्ये सुद्धा तेवढेच उपयोगाचे असतात. मग आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ की कोणकोणते हे सिद्धांत त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये पहिला सिद्धांत तो म्हणतो तांत्रिक कृती, टेक्निकल. त्यानंतर व्यापारी कृती, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर आर्थिक वित्तीय घडामोडी, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज, सुरक्षा विषयक कृती, सिक्युरिटी ॲक्टिव्हिटीज, लेखा विषयक कृती, ऑडिट ॲक्टिव्हिटीज, व्यवस्थापकीय कृती, मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज. त्याचं म्हणणं आहे की अशा 6 कृती कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये होता. ज्यामध्ये तांत्रिक कृतीबद्दल टेक्नॉलॉजीबद्दल बोलल्या जाते की ऑर्गनायझेशनमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणण्याची गरज आहे का, अडॉप्ट करण्याची गरज आहे का. जसा लोक प्रशासनमध्ये आता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. तर ह्याच गोष्टी पहा फायोलच्या गोष्टी आज कशा लागू होतात की फायोल बोलतो की टेक्नॉलॉजी कृती तुम्हाला करावीच लागते प्रशासनामध्ये. लोक प्रशासनामध्ये करतो आहे का नाही आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यूज करतच आहे. वरून नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी जशी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपण वापर करतो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो आहे. त्यानंतर व्यापारी कृती, कमर्शियल ॲक्टिव्हिटी. त्याचं म्हणणं आहे व्यापारी कृती सुद्धा केली जाते. हे प्रायव्हेटमध्ये तर ऑफकोर्स केलीच जाते, गव्हर्नमेंटमध्ये पण व्यापारी कृती केली जाते का नाही केली जाते. गव्हर्नमेंटचे सुद्धा आहेत ना, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहे. गव्हर्नमेंटच्या कितीतरी कंपन्या आहेत ज्या व्यापारामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे ह्या ज्या व्यापारी कृती आहेत गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा होते. माल देणे, माल घेणे. गव्हर्नमेंटला बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटसाठी लागत असतात. गव्हर्नमेंट विकत घेते की नाही बराच सामान, सर्व्हिसेस देते लोकांना. त्यामुळे ही सुद्धा व्यापारी कृती आहे. त्यानंतर तिसरी कृती त्याचं म्हणणं आहे आर्थिक आणि वित्तीय कृती जी असते, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज होतात ना गव्हर्नमेंटमध्ये. फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर होतातच, गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा होतात. मी गव्हर्नमेंटबद्दल स्पेसिफिकली का बोलतो आहे कारण आपण लोक प्रशासनाबद्दल बोलतो आहे. गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं आर्थिक आणि वित्तीय घडामोडी तर बऱ्याच आर्थिक वित्तीय घडामोडी होतात. टॅक्स घेतला जातो, बरोबर, बजेट आणला जातो. ह्या सगळ्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत? या वित्तीय ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके. त्यानंतर खर्च केला जातो बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींवर.
बिल्स आणले जातात, मनी बिल्स, फायनान्शियल बिल्स, धनविधेयक, अर्थविधेयक आणले जाते संसदेमध्ये. हे काय आहेत? हे सगळे आर्थिक किंवा वित्तीय घडामोडीज आहेत. त्यानंतर फायोलनुसार पुढची महत्वाची कृती कोणती केली जाते ऑर्गनायझेशनमध्ये? ती असते सुरक्षा विषयक कृती, सिक्युरिटी. सुरक्षा इम्पॉर्टंट आहे. मग ती सिक्युरिटी फक्त मोठ्या लेवलचीच नाही, छोट्या लेवलची सुद्धा पाहावी लागते. जसं मी तुम्हाला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सांगितलं, IT इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपलं, गव्हर्नमेंटचे जे ऑनलाईन जेवढा डेटा आहे त्याचं सिक्युअर करण्यासाठी गव्हर्नमेंट काय म्हणते? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणा. ही सिक्युरिटी ऍक्टिव्हिटी आहे, बरोबर. देशाच्या सिक्युरिटीसाठी आपल्याकडे आर्म फोर्सेस आहेत, ही सिक्युरिटी ऍक्टिव्हिटीज आहे. इंटरनल सिक्युरिटीसाठी आपण पॅरामिलिटरी फोर्सेस आणलेत, हे सिक्युरिटी ऍक्टिव्हिटीज आहेत. पोलीस आहे आपल्याकडे लॉ अँड ऑर्डरसाठी, या सिक्युरिटी ऍक्टिव्हिटीज आहेत. सिक्युरिटी ऍक्टिव्हिटी सुद्धा करावी लागते, या प्रायव्हेटला सुद्धा करावे लागते, त्यांचे ऑफिसेस, त्यांचा डेटा, त्यांची माहिती प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर पुढचं त्याचं म्हणणं आहे लेखाविषयक ऍक्टिव्हिटी, कृती. ऑडिट ऍक्टिव्हिटी सुद्धा असते ऑर्गनायझेशनमध्ये, असते ना ऑडिट ऍक्टिव्हिटी. आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये कलम 148 ते कलम 150 मध्ये दिलेला आहे ना, CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, CAG दिलेला आहे. महालेखापरीक्षक, त्याचं काम काय आहे? ऑडिटिंग करणे. जेवढा काही रेकॉर्ड आहे त्याची तपासणी करणे, त्यामध्ये जर काही लूफहोल्स असतील, काही प्रॉब्लेम असतील तर ते सांगणे, हे काम सुद्धा आपल्याकडे CAG करतो. पहा होते की नाही ऑर्गनायझेशनमध्ये लेखाविषयक ऍक्टिव्हिटी? हे प्रायव्हेटमध्ये पण होतात, त्यांचे स्वतःचे ते ऑडिटर बसून ते करून घेतात, CA ला अपॉइंट करून ते कामं करून घेतात. त्यानंतर व्यवस्थापकीय कृती, मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटी, हे सुद्धा होते ना, गव्हर्नमेंटमध्ये होतेच. हे मॅनेजमेंट करण्यासाठी मिनिस्टर्स आहेत आपल्याकडे, मिनिस्टर्स आहेत, मंत्री आहेत, नागरी सेवक आहेत, सिव्हिल सर्वंट, नोकरशाही, हे काय आहेत? हे व्यवस्थापकीय कृतीच करतात ना गव्हर्नमेंटमध्ये. की जे आपले ऑफिसर असतील, IAS असतील का, डेप्युटी कलेक्टर असेल का, तहसीलदार असेल का, BDO असेल का, पंचायत सेक्रेटरी असेल, हे सगळे कोण आहेत? हे जे सचिव असतील वरच्या लेवलला, कोण आहेत? हे व्यवस्थापक आहेत गव्हर्नमेंटमधले. त्यामुळे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये अशा 6 कृती होतात आणि या 6 कृती झाल्या तरच ऑर्गनायझेशन चांगली चालते. फायोलनी हे सांगितलं होतं, आज सुद्धा लागू होते, इव्हन सरकारी यंत्रणेमध्ये सुद्धा लागू होते. म्हणूनच तर लोकप्रशासनामध्ये आपण याचा अभ्यास करतो आहे का नाही? पहा फायोल किती महत्वाचा ठरतो आहे आपल्याला लोकप्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून हेनरी फायोल दूरदर्शी होता तो. यांनी 100 वर्ष आधी दिलेल्या ह्या सिद्धांत आज सुद्धा तसेच लागू होतात. मी याच्या आधीचं जे लेक्चर घेतलं होतं फ्रेडरिक टेलरचं, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं. वुड्रो विल्सनचं लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं. याच्या आधीचे तुम्ही पाहिले नसतील तर पहा त्या आधीचे लेक्चर्स, त्यामध्ये पण मी हे सांगितलंय. पहा त्यांचे सिद्धांत सुद्धा, जे इतके वर्ष आधी झालेले सिद्धांत आज सुद्धा लागू होतात. एवढे महत्त्वाचे सिद्धांत त्यांनी दिलेले आहेत. याचबरोबर फायोल अजून काय म्हणतो? फायोल देतो प्रशासनाची 14 तत्वे. फार सिंपल आहेत. जरी 14 दिसत असतील, एक्झाममध्ये तुम्हाला कधी असं विचारत नाही 14 तत्वे सांगा, यातले काही तत्वे तुमच्या एक लिहिण्यासाठी तुम्हाला आवश्यक, एक्झाममध्ये 7-8 तत्वे तुम्ही लिहू शकतात. हालाकी तुम्ही इतक्या वेळ ऑप्शनल वाचलेला असतो, तुम्हाला 14 लिहायला सांगितलं तरी तुम्ही 14 लिहिणार, कारण तुम्ही वाचलेलं असतं, त्याचे रिव्हिजन व्यवस्थित झाले, तुम्हाला समजलेलं असते. पहा 14 तत्वे तो सांगतो. त्याचं म्हणणं आहे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जर प्रशासन चांगलं ठेवायचं असेल तर हे 14 तत्वे तुम्हाला फॉलो करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुमचं जे प्रशासन आहे ते प्रशासन चांगलं चालू आहे असं आपण म्हणू शकतो. मग कोणकोणती 14 तत्वे आहेत? पहा, पहिलं त्याचं म्हणणं आहे कामाची विभागणी व्यवस्थित करा. डिव्हिजन ऑफ ए वर्क चांगलं झालं पाहिजे, कामाची विभागणी एक चांगली होणे आवश्यक आहे. ओके, त्यामध्ये हे कामाची विभागणी पहा, आपण फ्रेडरिक टेलर बद्दल ज्यावेळेस बोललो होतो तेव्हा सुद्धा आपण बोललो होतो कामाच्या विभागणीबद्दल. गव्हर्नमेंटमध्ये होते का कामाची विभागणी? होते ना. वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज कशासाठी बनवलेल्या आहेत, डिपार्टमेंट कशासाठी बनवलेले आहेत? कामाच्या विभागणी करण्यासाठी. आणि कामाची विभागणी नाही जर केली, ओव्हरलॅपिंग होते कामाची एकमेकासोबत, एक सुद्धा काम दड होत नाही. एक ना धड भराभर चिंध्या जे म्हणतो आपण ते होते. कामाची विभागणी केली तर सगळे कामं व्यवस्थित होतात. त्यानंतर अधिकार आणि जबाबदारी. त्याचं म्हणणं आहे तुम्हाला अधिकार द्यावे लागतील लोकांना, सोबतच त्या अधिकारांचा ते वापर कसा करत आहेत त्याबद्दलची त्यांच्याकडून जबाबदारी सुद्धा घेतली गेली पाहिजे. होते तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरला अधिकार दिले तर तो काम कसा करत आहे त्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही त्याच्याकडून घेता ना. हे अधिकार आणि जबाबदारी हे सुद्धा ऑर्गनायझेशनमध्ये करायला पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर तो ऑर्गनायझेशनमध्ये म्हणतो शिस्तची आवश्यकता आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये शिस्तची आवश्यकता आहे. आपल्याकडे नियम बनवले आहेत, जसे IAS रूल, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल, नियम बनवले आहेत सरकारने. कशासाठी बनवले? हे अधिकारी शिस्तीनं वागतात का नाही हे चेक करण्यासाठीच आपल्याकडे
हे रूल्स बनवले आहेत. त्यामुळे शिस्त हा फायोलचा प्रिन्सिपल आपल्याला लोकप्रशासनामध्ये दिसतो. आज्ञा आणि हुकुमातील एकता, त्याचं काय म्हणणं आहे की आज्ञा आणि हुकुमामध्ये एकता पाहिजे. असं नाही की खूप सारे लोक मिळून आज्ञा देत आहेत, कोणीतरी एक व्यक्ती आज्ञा देत आहे आणि तेच लोकांनी फॉलो करायला पाहिजे. एकाने जर आज्ञा दिली तरच बरं असते, 10 लोकांनी आज्ञा दिली तर कोणती आज्ञा फॉलो करायची ते सुद्धा आपल्याला कळत नाही. आदेशाची एकता, आदेश कोणत्याही एका ठिकाणाहून यायला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणाहून आदेश यायला नको. एका गोष्टीबद्दल आदेश देण्याची परमिशन सुद्धा एकालाच असायला पाहिजे. आदेशाची एकता. व्यक्तिगत हित उपक्रमाच्या व व्यवसायाच्या हितापुढे दुय्यम असते, त्याचं काय म्हणणं आहे. तुमच्या संस्थेचं हित आणि व्यक्तिगत हित मध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला काय ठेवावं लागेल, तुमच्या संस्थेचं हित सर्वात वर ठेवावं लागेल, व्यक्तिगत हित बाजूला. जर संस्था पुढे गेली तरच तुम्ही व्यक्ती म्हणून करिअरमध्ये तुमच्या डेव्हलप होऊ शकतात. संस्था बुडाली तुम्ही सुद्धा बुडाल. त्यामुळे तुमचं हित नंतर ऑर्गनायझेशनचं हित तुम्हाला सर्वात आधी ठेवावं लागते. ऑफिसर लोकांकडून शपथ याच गोष्टीची घेतली जाते की बाबा तुम्ही काम करत असताना व्यक्तिगत हित बाजूला ठेवणार, पहिले तुमच्या सरकारचं हित आणि लोकांचं हित सर्वात आधी तुम्ही पाहणार. कर्मचाऱ्यांचे वेतन, फायोलचं म्हणणं काय आहे, वेळेवर कर्मचाऱ्यांचं वेतन मिळालं पाहिजे आणि योग्य वेतन त्यांना मिळालं पाहिजे. ज्या व्यक्ती जेवढं वेतन डिझर्व करतो तेवढं वेतन मिळालं पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करत आहे, तुम्ही काम भरपूर करत आहे, तुम्हाला वेतन मिळणार नाही. तुम्ही चांगलं काम करणार का, ती ऑर्गनायझेशनमध्ये लोक चांगलं काम करणार का, नाही करणार. त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळणे हे सुद्धा किती आवश्यक आहे. पहा फायोल किती दूरदर्शी गोष्टी बोललेल्या आहेत आणि किती महत्वाच्या कर्मचाऱ्यांच्या उद्देशाने सुद्धा तो गोष्टी बोलतो. केंद्रीकरण, त्याचं म्हणणं आहे सेंट्रलायझेशन असायला पाहिजे सरकारचं. केंद्रीयकरण असेल तर निर्णय पटापट होतात, खूप जास्त विकेंद्रीकरण झालं तर निर्णय व्यवस्थित होत नाही. या बाबतीमध्ये फायोलचं क्रिटिसिझम आहे, जे आपण फायोलच्या क्रिटिसिझम मध्ये पाहू, त्याच्यावरच्या टीकेमध्ये पाहू. कारण आजचा काळ हा केंद्रीयकरणाचा नाही तर विकेंद्रीकरणाचा आहे. त्यानंतर स्केलर चेन, पदानुक्रम, हायरार्की म्हणतो तो म्हणतो ऑर्गनायझेशनमध्ये हायरार्की असायला पाहिजे. आहे ना आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, त्याच्यावर सेक्रेटरी आहे, त्याच्यावर सेंट्रलचे सेक्रेटरी, मग त्याच्यानंतर आपल्याकडे वर कॅबिनेट सेक्रेटरी, असे खूप सारे आहेत आपल्याकडे. ओके, वेगवेगळे असे लेयर्स आहेत ऑर्गनायझेशनमध्ये. असे वेगवेगळे ऑर्गनायझेशनमध्ये हायरार्कीज आहेत. याच्यानुसार काय कळते तुम्हाला ऑर्डर कोणाकडून घ्यायची आहे आणि प्रमोशन झालं तर तुम्ही कोणत्या पोझिशनला जाणार हे तुम्हाला कशावरून कळते, हे पदानुक्रम असेल तर कळते. तो पदानुक्रम आवश्यक आहे. याने डिसिप्लिन सुद्धा राहतो ऑर्गनायझेशनमध्ये. पदनियुक्ती, प्लेसमेंट, त्याचं म्हणणं असं आहे कोणत्याही पदावर त्या पदावर योग्य असलेला व्यक्तीच त्या ठिकाणी बसायला पाहिजे. आणि जर तुम्ही त्या पदावर योग्य असलेला व्यक्ती बसवला, पदनियुक्ती, त्या पदावर नियुक्ती करताना योग्य व्यक्ती बसवला तरच ऑर्गनायझेशन पुढे येऊ शकते. त्यामुळे पदनियुक्ती हे तत्व व्यवस्थित फॉलो झालं पाहिजे. त्याच्यासाठीच तर आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झाम देत आहे आपली. त्याच्यामधूनच त्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाममधून सिलेक्शन का होत आहे, योग्य व्यक्ती म्हणून त्या पदावर बसवण्यासाठी ही एक्झाम आपल्याकडून घेतली जात आहे. समन्याय, इक्वॅलिटी, प्रत्येकाला तुम्ही समान न्याय दिला पाहिजे, समान ट्रीटमेंट दिली पाहिजे. हे नाही की एखाद्या एम्प्लॉईला तुम्ही चांगलं म्हणत आहे, दुसऱ्या एम्प्लॉईला तुम्ही दूर ढकलत आहे. असं जर केलं तर ऑर्गनायझेशनमध्ये सहकार्य डेव्हलप होईल का, नाही होणार. त्यामुळे प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे. आणि सरकार देते, महिला असो, पुरुष असो, कोणीही व्यक्ती असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, सरकारमध्ये प्रत्येकाला समान न्याय दिला जातो, समान ट्रीटमेंट दिली जाते प्रत्येक एम्प्लॉईला. कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळाची स्थिरता, प्रत्येकाला एक कार्यकाळाची स्थिरता द्या. हे नाही की तो आज त्याला नियुक्त केला तुम्ही लगेच 2 दिवसांनी ट्रान्सफर, लगेच 1 महिन्याने ट्रान्सफर. तो व्यवस्थित काम करू शकतो का त्याच्या कार्यकाळाची स्थिरता नसेल तर. त्यामुळे त्याला एक कार्यकाळाची स्थिरता तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि या कार्यकाळाच्या स्थिरतामुळे उत्तरदायित्व सुद्धा इन्शुअर होते. बरोबर ना, उत्तरदायित्व इन्शुअर होईल का नाही. कारण तो लॉंग टर्म असेल तर त्यांनी दिलेल्या कार्यासाठी उत्तर कोण देणार, तोच देणार, कोणी दुसरा नाही देणार. नाहीतर तो म्हणेल की माझ्या कार्यकाळामध्ये झालंच नाही, मी तर थोड्या वेळासाठी होतो. तो दुसरा नंतर जो आला तो त्याला उत्तर मागा, नंतरचा आलेला म्हणेल आधीच्याला उत्तर मागा. लॉंग टर्मसाठी एकाच ऑफिसर असेल तर त्यालाच उत्तर द्यावं लागेल. पुढाकार, इनिशिएटिव्ह, कर्मचाऱ्यांना पुढाकार सुद्धा घेऊ द्या. त्यांना जर वाटलं की आम्हाला काहीतरी मॅनेजमेंट मला सुचवायचं आहे, त्यांना सुचवू द्या. हा पुढाकार सुद्धा त्यांना घेऊ द्या, हे सुद्धा आवश्यक आहे. आणि गव्हर्नमेंट करते, गव्हर्नमेंट सजेशन घेते, फीडबॅक घेते, लोकांकडून फीडबॅक घेते. ओके, शेवटी सेवा लोकांनाच दिल्या जाते
आणि लोअर लेवलचे जे ऑफिसर्स असतात त्यांच्याकडून सुद्धा धोरणे बनवताना फीडबॅक गव्हर्नमेंट घेते. संघ भावना, एस्पिरिट द कॉर्प, त्यांचं काय म्हणणं आहे? एस्पिरिट द कॉर्प किंवा संघ भावना म्हणजे काय? ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना एकामेकांबद्दल सद्भावना असायला पाहिजे, बंधुभाव असायला पाहिजे, त्यांनी सोबत काम करायला पाहिजे, तरच ऑर्गनायझेशन पुढे जाऊ शकते. ते जर एकामेकाशी कॉम्पिटिशनमध्ये असतील तर ऑर्गनायझेशन ग्रो होऊ शकत नाही, ती कधीही समोर जाऊ शकत नाही. त्यामुळे संघ भावना आवश्यक आहे. पहा किती चांगल्या गोष्टी बरं फ्रेडरिक आपल्या हेनरी फायलने सांगितलेल्या आहेत. ओके, ते 6 कृती ज्या त्यांनी सांगितल्या त्या सुद्धा किंवा 14 तत्वे किती महत्त्वाचे तत्वे आहेत. आज सुद्धा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते सरकारी असो का प्रायव्हेट असो, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आज सुद्धा ते आवश्यक आहेत. आणि ह्या अशाच गोष्टी आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये आपण शिकून घेतो, ऑनलाईन कोर्समध्ये सुद्धा आणि ऑफलाईन कोर्समध्ये सुद्धा. आपला ऑनलाईन कोर्स जो आहे तो सध्या रेकॉर्डेड लेक्चर आपले अवेलेबल आहेत ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर. आणि ऑफलाईन कोर्स जे आपले 7 जुलैपासून आपली बॅच चालू होते. तुम्ही अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही माझा जो मोबाईल नंबर आहे 940 542 546 आणि 1 इथे दिलेला नंबर, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.